हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आहे. याच्यामुळे तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कसा असेल हे समजण्यास मदत होईल आणि तुम्ही हा पेपर नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. तुमची प्रॅक्टिस नक्कीच होईल. सॉल्व्ह करूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न जो आहे तो ओरलवर आहे, तुमच्या तोंडी परीक्षेवर आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आता रायटिंग एक्झामवर आहे. खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरं लिही. हा उतारा तुम्हाला मनात वाचायचा आहे आणि याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचून घ्या. याच्यावरचे प्रश्न सोडवूया. अजयला खूप आनंद का झाला? अजयच्या आईने अजयला सहलीची फी दिली म्हणून अजयला खूप आनंद झाला. वरील उतार्यात वर्णन केलेली अजयची कोणतीही 4 गुणवैशिष्ट्ये लिही. पहिला शिस्तप्रिय, 2 अभ्यासू, 3 सहकार्यशील, 4 नम्र स्वभावाचा. पुढचा प्रश्न, अजयने सहलीचा विषय घरात का काढला नाही? अजयने सहली विषय घरी सांगितले नाही कारण त्याला माहित होते की घरची परिस्थिती बेताची आहे आणि आई पैसे देऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न, त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता तुम्हाला मनात वाचायची आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ही कविता वाचून दाखवते तरी सुद्धा तुम्हाला. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकारायच्या यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्या सगळ्या खळाखळा. काट्यांमधल्या वाटांमधून चालत जातो पुढे पुढे. या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानकळा. कवीच्या मते श्रमातून कशाचा मळा फुलणार आहे? कवीच्या मते श्रमातून मानवतेचा मळा फुलणार आहे. कवीच्या मते कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर काय केले पाहिजे? कवीच्या मते कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर सातत्याने श्रम करावे लागतात, मनात निश्चय हवा आणि अडचणींचा सामना करत पुढे चालत राहिले पाहिजे. पुढचा प्रश्न, भरल्या नभाकडे जाणारी वाट अडचणीची आहे ही कोणत्या ओळीतून कळते? त्या ओळी इथे लिहा. काट्यांमधल्या वाटांमधून मी चालत जातो पुढे पुढे या ओळीतून कळतात, म्हणून या ओळी इथे लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न, खालील मजकूर मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. इथे पण एक तुम्हाला उतारा दिलेला आहे, हा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. या उतार्यावरचे प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आहात. हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा प्रश्न आता व्याकरणावरचा आहे. खाली दिलेल्या उतार्यातील सर्वनामे शोधून लिही. सर्वनाम म्हणजे काय? नामाव्यतिरिक्त नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला प्रोनाउन म्हणतात. सर्वनामाला इंग्लिशमध्ये प्रोनाउन म्हणतात. अथर्वला झाडांबद्दल खडानखडा माहिती असून त्याची स्वतःची रोपवाटिका घराच्या परिसरात आहे. त्याची रोपवाटिका म्हणजे अथर्वची. मग अथर्वच्या ऐवजी कोणता शब्द वापरला इथे? त्याची, म्हणून हा सर्वनाम झाला. एके दिवशी त्याने विचारले. कोण विचारले? अथर्वने. म्हणून अथर्वच्या ऐवजी हा शब्द वापरलाय ना त्याने, म्हणून त्याने सुद्धा इथे काय? सर्वनाम. नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. येतोस का तू झाडे पाहायला? तू पण हे काय? सर्वनामे. लगेच मी तयार झालो. मी नामाऐवजी वापरलंय म्हणून मी पण काय? सर्वनामे. ही सर्व सर्वनामे तुम्हाला इथे ह्या लाईनवर लिहायची आहेत. पुढचा प्रश्न, तुला माहित असलेले एक संयुक्त क्रियापद लिही व त्याचा वापर करून एक वाक्य लिही. जसे संयुक्त क्रियापद इथे काय दाखवलंय? इथे काय लिहिलेलं आहे? खाऊन टाक. वाक्य, शीतल एवढा लाडू खाऊन टाक. इथे तुम्हाला लिहायचं एक संयुक्त क्रियापद आणि वाक्य.
संयुक्त क्रियापद पोहू शकतो. सुरेश समुद्रात पोहू शकतो. हे काय वाक्य झालं. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळख व त्याच काळाचे एक नवीन वाक्य लिही. माधवीने पेरू खाल्ला. हा काय साधा भूतकाळ आहे. आणि ह्याच काळाचं आपल्याला अजून एक वाक्य लिहायचं आहे. काल आम्ही सहलीत खूप मजा केली. पुढचा प्रश्न. खालील वाक्य वाच. वाक्यांशी संबंधित योग्य म्हण कंसातून निवडून लिही. ते कंसात म्हणी दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यातून योग्य म्हण या वाक्यासाठी कोणती आहे ती तुम्हाला निवडायची. दुरून डोंगर साजरे, असतील शिते तर जमतील भूते, सारा गाव मामाचा नि एक नाही कामाचा. आता वाक्य. आमचे इतके मित्र आणि नातेवाईक आहेत गावात, वाटले होते अडचणीला सगळे हात पुढे करतील, पण कसले काय, म्हणजे कोणीच मदत केली नाही. म्हणजे काय इथे सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. इथे तुम्हाला म्हण लिहायची आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्य वाच. वाक्यांशी संबंधित योग्य शब्दसमूह कंसातून निवडून लिही. इथे शब्दसमूह दिलेला आहे. प्रभावित होणे, नवल वाटणे आणि थक्क होणे. आता इथे वाक्य आहे. सर्कशीत स्टूलवर उभा राहिलेला हत्ती पाहून लहानग्या शशीला काय वाटणार आहे, नवलच वाटेल. म्हणून इथे नवल वाटणे हे तुम्हाला लिहावं लागेल. पुढचा प्रश्न आहे. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन या निमित्त शाळेत निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर लिही. मला आवडलेले पुस्तक, किंवा पुस्तक बोलू लागले तर, किंवा वाचनाचे महत्व. या तिघांपैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याच्यावर निबंध लिहायचा. तुमच्या नोटबुकमध्ये लिहा निबंध, तुम्हाला नक्कीच मदत होईल एक्झाम मध्ये. पुढचा प्रश्न. खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही. त्या शब्दांच्या आधारे तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे. शब्द कोणते आहेत? शेती, जहाज, रात्र आणि दप्तर. हा क्वेश्चन पेपर आहे तुमचा. सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुकमध्ये. तुम्हाला फॉर्मॅट पण समजेल आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.